ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक आज 12 वाजता कोकण भवनमध्ये जाणार आहेत। आधी शिवसेना भवनामध्ये गटनेता निवडला जाईल। शिवसेना भवनातून सर्व नगरसेवक हे एकत्रित कोकण भवनामध्ये जातील। कोकण भवनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे नोंदणी करणार आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक हे 12 वाजता या ठिकाणी कोकण भवनामध्ये पोहोचतील आणि आज त्या ठिकाणी गट स्थापन केला जाणार आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहे। श्रेयस, ठाकरेंचे नगरसेवक आता कोकण भवनामध्ये जाणार आहेत दुपारी, मात्र त्यापूर्वी शिवसेना भवनामध्ये ते एकत्रित जमतील। कसं एकूणच हे नियोजन असेल? खऱ्या अर्थानं नियोजन आता ठरलेलं आहे। आपण बघू शकतो तर आपण सेनाभवनात आहोत आणि सेनाभवनाची याच ठिकाणी आता 11 वाजता सुमारास सगळे नगरसेवक जे असतील ते येतील आणि खऱ्या अर्थानं इथूनच त्यांच्यामधला जो गटनेता आहे तो निवडला जाईल आणि मग निवडून झाल्यानंतर या शिवसेना भवनावरून ती सगळी लोक कोकण भवनात बाकीची नोंदणी करण्यासाठी जाणार आहेत। एकंदर सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं गुरु तर सगळ्यात गोष्टी महत्त्वाच्या। एक म्हणजे अशी चर्चा होती की मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची लोक ही एकत्रितपणे बसमध्ये बसून हे सगळे नगरसेवक तिकडे कोकण भवनात जाणार आहेत। मात्र असं आपल्याला कळलंय की आज फक्त आणि फक्त शिवसेना ठाकरे गटाचे जे 66 नगरसेवक आहेत तेच फक्त जाणार आहेत आणि मनसेचे नगरसेवक जे आहेत ते उद्या 11:30 वाजता तिकडे जाणार, कारण त्यांना टाइम उद्याचं मिळालं आहे। आज नोंदणी करण्याची सगळ्यात मोठी प्रक्रिया जी असेल ती कोकण भवनात होणार आहे। ही सगळी नगरसेवक आहेत त्याची नोंदणी करण्याला कोकण भवनात जातील। मात्र आपण पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गटनेता या सगळ्यांमधून कोण निवडला जाईल ह्याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जे सिनियर लोक आहेत, मग मिलिंद वैद्य असेल किंवा अनेक लोक असतील जे दुसरी टर्म येते असतील किंवा खऱ्या अर्थानं एका तरुण नेतृत्वाला आता शिवसेना भवनातून संधी मिळणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता इकडे 11:30-12 दरम्यान आपल्याला कळेल। मात्र आज जी गोष्ट होणार आहे 11:30 दरम्यान गटनेता निवडला जाईल आणि त्याच्यानंतर थेट ही सगळी मंडळी इथून ते बेलापूरला असणाऱ्या कोकण भवनात जातील आणि तिकडे जाऊन बाकीची नोंदणी करतील। अगदी श्रेयस, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता थोड्याच वेळामध्ये गटनेता निवडला जाईल, त्यामुळे गटनेतेपदी कोणाची निवड होते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।